माणसाळलेली चाळ. लेखिका निलिमा जोशी. नेहाशी फोनवर बोलत होते. आई, तुम्ही सांगितलंत ना तशा कापसाच्या गाद्या बनवून घेतल्यात हं. बरं केलं बाई. अगं, इतक्या लहान वयात कसली ती पाठदुखी आणि कंबरदुखी, मी म्हटलं. इकडचं तिकडचं बोलून मी फोन ठेवला आणि त्या कापसाच्या सुतावरून चक्क आमच्या चाळीत पोचले. मला तो खांद्यावर काठी टाकून धनुष्यासारखी दोरी ताणत एक विशिष्ट ट्रिंग ट्रिंग आवाज करीत चाळीत शिरणारा लखन आठवला. कापूस पिंजून गाद्या शिवून देणारा. शिवाजी पार्कच्या 130 बिऱ्हाडं असलेल्या चाळीत तो रोज यायचा. एकही दिवस असा नाही जायचा की त्याला काम नाही मिळालं. माझ्या चाळीतल्या आठवणी चाळवल्या गेल्या. किती लोक यायची सकाळपासून. आता सोसायटी आणि कॉम्प्लेक्समध्येही सकाळपासून माणसं येत असतात, पण ती स्विगीची, नाहीतर झोमॅटोची, नाहीतर ॲमेझॉन, मंत्रा एक्सेट्रा. कुठल्याही वेळी आणि बिनचेहऱ्याची अनोळखी माणसं. खरं तर इमाने इतबारे कष्टाने इकडची वस्तू तिकडे पोचवण्याचं काम करत असतात बापडी, पण मनात पोचू शकत नाहीत. त्याउलट 60-70च्या दशकात चाळीत बाहेरून येणारी माणसं कधी आपलीशी होऊन मनापर्यंत पोचली कळलंच नाही. सकाळची शाळा होती. रेडिओवर मंगलप्रभात सुरू असायचं आणि त्याच वेळी हातात झांजा आणि चिपळ्या घेतलेल्या वासुदेवाची एंट्री व्हायची. तेवढ्यात सुद्धा घाईत त्याला 2 पैशाचं नाणं ते देण्यासाठी धावायचो. रोज नाही यायचा तो, पण त्याच्या विचित्र पोशाखाचं आणि गाड्याचं वेड लावलं होतं त्यानं आम्हाला. कधी एक गृहस्थ यायचे, भगवी वस्त्र लिहिलेले, हातात कमंडलू असायचं. तोंडानी ओम भवती भिक्षां देही असं म्हणत सगळ्या चाळीतून फिरायचे. कोणाच्याही दारात थांबायचे नाहीत की काही मागायचेही नाहीत. मी आईला कुतूहलाने विचारायचे, ह्यांचाच फोटो असतो का गं रामरक्षेच्या पुस्तकावर? आठवड्यातून एकदा घट्टमुट्ट चकाकत्या काळ्या रंगाची वडारीण यायची. जात्याला पाट्याला टाके अशी आरोळी ठोकत. जातं नाहीतरी पाटा घरोघरी असायचाच, त्यामुळे दिवसभर तिला काम मिळायचं. तिची ती विशिष्ट पद्धतीनं नेसलेली साडी, अंगावर ब्लाऊज का घालत नाहीत ह्याचं आमच्या मनाला पडलेलं कोडं असायचं. हल्लीची ती कोल्ड शोल्डर आणि ऑफ शोल्डरची फॅशन ह्यांचंच चित्र बघून आली की काय देव जाणे. हमखास न चुकता रोज येणाऱ्यांमध्ये मिठाची गाडी असायची. मिठाची गाडी आली, बारीक मीठ 10 किलो 10 पैसे, 10 पैसे किलो मिठाची गाडी. ही त्याची हाक ऐकली की आम्ही पोरं उगीच त्याच्या गाडीमागून फिरायचो. तसाच एक तेलवाला यायचा. कावड असायची त्याच्या खांद्यावर. 2 बाजूला 2 मोठे डबे, एकात खोबरेल तेल, एकात गोड तेल, घाणीवरचं. तेलाच्या घाणी एवढाच कळकटलेला आणि तेलकट. ढोपरापर्यंत घट्ट धोतर, जे कधी काळी पांढरं असावं. वर बंडी आणि काळं जॅकेट. त्याची मूर्ती इतक्या वर्षानंतरसुद्धा माझ्या डोळ्यासमोर येते. अशा तेलवाल्याकडून पॅक बंद नसलेलं तेल खाऊन अख्खी चाळ पोचली. हायजीनच्या कल्पना घुसल्याच नव्हत्या डोक्यात. सकाळची लगबग गडबड आवरून घरातल्या दारात गृहिणी जरा निवांत गप्पा मारायला बसल्या की हमखास बोवारीण यायची. मुळात कपड्यांची चैन होती कुठे हो, पण त्यातल्या त्यात जुने कपडे देऊन घासाघीस करून हुज्जत घालून घेतलेल्या भांड्यावर चाळीतले अनेक संसार सजले होते. हे सगळं सामूहिक चालायचं. जी बोवारणीला कपडे देत असायची तिच्या घरात गंज आहे का, परात आहे का, लंगडी आहे का, हे तिच्या शेजारणींना माहिती असायचं. अशाच दुपारी कधी कलहीवाला यायचा. त्याची ती गाडी ढकलत तो फणशीच्या झाडाखाली बस्तान बसवायचा. त्याचा तो भाता, नवसागराचा विशिष्ट धूर आणि वास. कळकटलेली भांडी, पातेली, कापसाचा बोळा फिरवून चकचकीत झालेली पाहिली की आम्हाला काहीतरी जादू केल्यासारखं वाटायचं. मग ते भांडं पाण्यात टाकल्यावर येणारा चुर्र आवाज, तो गेल्यावर ते बॉल बेरिंगसारखे छोटे छोटे मातीत पडलेले गोळे गोळा करायचे. कशातही रमायचो आम्ही. असंच एक डोंबाऱ्याचं कुटुंब यायचं.
त्याची छोटीशी 5-6 वर्षाची मुलगी बांधलेल्या दोरीवरून चालायची. ते आम्ही धडधडत्या काळजाने बघायचो. कधी ढोलकीवर विशिष्ट ताल धरून आपल्याच अंगावर चाबकाचे सपासप वार करणारी, भीतीनं धडकी भरवणारी कडक लक्ष्मी यायची. माकडाचा खेळ करणारा यायचा. अस्वलाला घेऊन एक मदारी यायचा. नवरात्रात दिवट्या घेऊन भुते यायचे. होळीला शंकासूर यायचे. हीच त्यावेळची आमची करमणूक होती. संध्याकाळी मुलांच्या खेळण्याच्या वेळी कुरमुऱ्याच्या पोत्या एवढाच जाड आणि पांढरा शुभ्र लेंगा सदरा घातलेला कुरमुरेवाला यायचा. खारे शेंगदाणे, चणे, कुरमुरे हा त्यावेळचा खाऊ. जो घेईल तो एकटा नाही खायचा, वाटून खायचा. चाळीचा संस्कारच होता तो. शेअरिंग इज केअरिंग हे शिकवायला नाही लागलं आम्हाला. घंटा वाजवत रंगीबेरंगी सरबताच्या बाटल्यांनी भरलेली बर्फाचा गोळा विकणारी गाडी चाळीच्या गेटसमोर रस्त्यावर उभी राहायची. महिन्यातनं एखाद्या वेळी आम्हाला खायला परवानगी मिळायची. 130 बिऱ्हाडातली कमीत कमी 150 पोरं तो बर्फाचा गोळा कधी ना कधी खायचीच, पण कोणी आजारी पडल्याचं मला तरी आठवत नाही. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत पटांगणात धुमाकूळ घालून गृहपाठ पर्वचा म्हणून गॅलरीमध्ये कोण आजोबाज गोष्ट सांगणार म्हणून वाट बघत असायचो. उन्हाळ्याच्या सुट्टीत रात्र झाली की कुल्फी ओरडत डोक्यावर ओला पंचा गुंडाळलेला मटका घेऊन कुल्फी विकणारा यायचा. चाळीत तेव्हा तरी कुल्फी खाणं ही चैन होती. नाही परवडायची सहसा. पहिला दुसरा नंबर आला तर क्वचित मिळायची. अशी ही बाहेरून येणारी सगळी माणसं आमची झाली होती. शेजार पाजाऱ्यांचे नातेवाईक देखील आपलेच वाटायचे. या सगळ्यांमुळे एकही पैसा न मोजता आमचा व्यक्तिमत्व विकास होत राहिला. माझ्या पिढीतल्या लोकांच्या चाळीच्या आठवणी आजही अधूनमधून चाळवतात. पुलंच्या बटाट्याच्या चाळीनं चाळ संस्कृती घराघरात पोचवली. आमच्या चाळीनं मात्र ती आमच्या मनामनात रुजवली.